सो हॅलो एव्हरीवन. आपल्या या नवीन सिरीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण वेब टेक्नॉलॉजीची नवीन सिरीज चालू करणार आहोत. यामध्ये आपण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज कव्हर करणार आहोत. वेब टेक्नॉलॉजी सोबत आपली पायथॉनची लेक्चर सिरीज पूर्ण झालेली आहे. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला भेट देऊन ती पायथॉनची वेब सिरीज जी पूर्ण लेक्चर सिरीज आहे ती बघू शकता. त्याचसोबत आपली सी प्लस प्लसची सुद्धा लेक्चर सिरीज चालू आहे. त्यामध्ये इनहेरिटन्सचा पार्ट कव्हर करायचा इन प्रोग्रेस आहे. ते सुद्धा काही दिवसांनी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. सो आता या लेक्चरमध्ये तुम्हाला एवढं सांगायचं आहे की आज आपण जे वेब टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्याबद्दल बोलणार आहोत. वेब टेक्नॉलॉजीजमध्ये ज्याला आपण फ्रंट एंड डेव्हलपमेंट असं म्हणतो, फ्रंट एंड डेव्हलपमेंट, ते आपण इथे आज कव्हर करणार आहोत. तर या लेक्चर सिरीजमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. जसं की HTML असेल, CSS असेल, जावास्क्रिप्ट असेल, बूटस्ट्रॅप म्हणजे काय आहे आणि बूटस्ट्रॅप मराठीमध्ये आपण प्रॉपर सगळं शिकणार आहोत विथ प्रोजेक्ट. तुम्हाला यामध्ये प्रोजेक्टसुद्धा मी देणार आहे. आणि त्याचबरोबर आपण रिॲक्ट नावाचं जी लायब्ररी आहे, जावास्क्रिप्टची लायब्ररी आहे, ती आपण इथे बघणार आहोत. ओके. सो आपला जो कोर्सचा मोटो आहे तो सर्वात पहिल्यांदा आपण आता यामध्ये HTML कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर CSS हे जे टूल आहे हे आपण बघणार आहोत. त्याचबरोबर बूटस्ट्रॅप बूटस्ट्रॅप ही गोष्ट आपण बघणार आहोत. त्यानंतर जावास्क्रिप्ट आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर रिॲक्ट जे एस नावाची आपण इथे लायब्ररी स्टडी करणार आहोत. ओके. सो हे सगळं शिकताना आपल्याला बराच कालावधी जाणार आहे. सो लवकरात लवकर कशा पद्धतीने सर्व गोष्टी कव्हर करण्यात येतील याच्यावरती माझा फोकस राहील. तर ह्या सर्व ज्या टेक्नॉलॉजीज आहेत मी आता स्क्रीनवरती लिहिलेले आहेत. फर्स्ट वन HTML, CSS, बूटस्ट्रॅप, जावास्क्रिप्ट अँड रिॲक्ट जे एस. या सर्व टेक्नॉलॉजीज आहेत त्या सगळ्या वेबवरच्या आहेत. आता वेबवरती काय काय तयार केलं जातं? तुम्ही वेब पेज डिझाईन करू शकता, तुम्ही वेबसाईट बनवू शकता, त्याचबरोबर तुम्ही वेब ॲप्लिकेशन बनवू शकता. ठीक आहे. तर त्यासाठी या गोष्टी वापरल्या जातात. आता या गोष्टी शिकण्यापूर्वी आपल्याला दोन गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. दोन गोष्टी. कोणतीही वेबसाईट किंवा कोणतीही इंटरनेटवरती ॲक्टिव्हिटी करताना मला दोन गोष्टींची गरज असते. दोन गोष्टींची गरज असते. पहिली गोष्ट आहे, त्या पहिल्या गोष्टीला आपण नाव दिलेलं आहे फ्रंट एंड. पहिल्या गोष्टीला आपण नाव दिलेलं आहे फ्रंट एंड. आता फ्रंट एंडचा अर्थ काय? की फ्रंट एंडचा अर्थ जे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर किंवा एखादी वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला जो युजर इंटरफेस समोर दिसतोय, तुम्हाला जे समोर डिझाईन दिसतंय, त्याला आपण फ्रंट एंड असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? फ्रंट एंड असं म्हणतो. आणि याचबरोबर फ्रंट एंड यालाच आपण काय म्हणतो? क्लायंट साईड असं म्हणतो. काय म्हणतो? क्लायंट साईड. ओके. तर जे डिझाईन आहे ते फ्रंट एंडवरती, म्हणजे फ्रंट एंड म्हणजे काय? की जे ॲप्लिकेशन कोणतंही ओपन झाल्यानंतर, फॉर एक्झाम्पल वेबसाईट आहे, वेब ॲप्लिकेशन आहे, कोणतंही. उदाहरणासाठी जर आपण घेतलं की इथे बघूया उदाहरणासाठी, डायरेक्टली आपण इथं गुगल क्रोम ओपन करतोय. इथे मी गुगल क्रोम ओपन केल्यानंतर मी इथे एक वेबसाईट सर्च करतो. फॉर एक्झाम्पल फ्लिपकार्ट. फ्लिपकार्ट. ओके. फ्लिपकार्ट इज अ ई कॉमर्स कंपनी. फ्लिपकार्टची वेबसाईट मी इथे ओपन केलेली आहे. तर आता हे वेबसाईट मी ओपन केलेली आहे. तर मला थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे की वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला समोर काय काय दिसतंय. तर ॲक्च्युली इमेजेस आहेत त्याचबरोबर या हे जे प्रॉडक्ट्स त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत. त्याचबरोबर इथे त्यांनी लॉग इनचं सेक्शन बनवलेलं आहे युजरसाठी. आपण नवीन अकाउंट ओपन करू शकतो, लॉग इन करू शकतो. त्याचबरोबर वेगवेगळे मल्टिपल इथे ब्रँड्स आहेत, मल्टिपल प्रॉडक्ट्स आहेत. या प्रॉडक्टवरती क्लिक केला की त्याचं जे फीचरचं पेज आहे ते ओपन होतं ऑटोमॅटिकली. देन आपण चूज करून बाय करू शकतो. ओके. सो वेबसाईट ओपन केल्यानंतर जे तुम्हाला डिझाईन डोळ्यांना दिसतंय त्याला आपण काय म्हणतो? फ्रंट एंड असं म्हणतो. आता हे ॲक्च्युली काय झालं? फ्लिपकार्टचा फ्रंट एंड झाला. तर आता बॅकला आलो. अगेन फॉर एक्झाम्पल दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल ॲमेझॉन इज अनदर ई कॉमर्स कंपनी. नाव क्लिक ऑन ॲमेझॉन. आता ॲमेझॉनवरती क्लिक केल्यानंतर
इथे बघा ॲमेझॉनचा जो युजर इंटरफेस आहे, आता ही ॲमेझॉनची ऑफिशियल वेबसाईट आहे. आता याच्यावरती आपल्याला याचं डिझाईन बघायला मिळतंय. हा इथे स्लायडर लावलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या इमेजेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड्स आहेत. तिथे आपण क्लिक करून काय करू शकतो, हे ब्रँड चूज करून बाय करू शकतो. ओके. सो वेबसाईट ओपन झाल्यानंतर किंवा कोणतंही वेब पेज ओपन झाल्यानंतर जे तुम्हाला समोर डिझाईन दिसतं त्याला आपण काय म्हणतो, फ्रंट एंड असं म्हणतो. त्याला आपण फ्रंट एंड असं नाव दिलेलं आहे. आणि दुसरी एक गोष्ट आहे, त्याला आपण बॅकएंड असं म्हणतोय. दुसरी एक गोष्ट आहे, त्याला आपण बॅकएंड असं म्हणतोय. ओके. सो बॅकएंड काय आहे? बॅकएंडला दुसरा शब्द आहे सर्व्हर साइड. सो बॅकएंड काय आहे? बॅकएंड म्हणजे जनरली तुम्ही जो समोर डिझाईन बघताय त्याला आपण फ्रंट एंड असं म्हणतोय. बॅकएंड म्हणजे डिझाईनमधून तुम्ही एखादा फॉर्म भरला, तुम्ही एखादं प्रॉडक्ट ऑर्डर केलं. प्रॉडक्ट ऑर्डर करताना आपण काय करतोय, आपल्या डिटेल्स फिलअप करतोय. अँड देन डिटेल्स फिलअप केल्यानंतर आपण सबमिट बटनावरती क्लिक करतोय. नाऊ फॉर्म फिलअप करून सबमिट केल्यानंतर त्या ज्या डिटेल्स आहेत त्या मला स्टोअर कराव्या लागतात. त्याच्यावरती मला ऑपरेशन करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, मी घरी बसून शूज नावाचं प्रॉडक्ट आहे, तर मी शूज ऑर्डर केले. आणि शूज ऑर्डर करताना मी फॉर्म भरलेला आहे, त्याच्यामध्ये माझं नाव लिहिलेलं आहे, माझा ॲड्रेस दिलेला आहे, माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. मग माझी जी डिटेल्स आहेत ती कुठल्या तरी सर्व्हरला स्टोअर पाहिजेत. आणि जिथे डेटा स्टोअर केला जातो, जिथे डेटावरती ऑपरेशन केलं जातं, त्याला आपण बॅकएंड असं म्हणतो. ओके. जनरली व्हॉट इज बॅकएंड? जिथे आपण डेटा स्टोअर करतोय किंवा जिथं प्रॉपर डेटावरती काम चालतंय त्याला आपण बॅकएंड असं म्हणतोय. सो बॅकएंड मीन्स ऑपरेशन ऑर वर्क ऑन अ डेटा, अँड फ्रंट एंड मीन्स ओनली स्टॅटिक पार्ट और डिझाईन पार्ट. फ्रंट एंड म्हणजे जिथं आपण डिझाईन करतोय. ओके, जिथे आपण काय करतोय, डिझाईन करतोय. सो हे दोन घटक आहेत कोणत्याही वेबसाईटचे किंवा वेब ॲप्लिकेशनचे. पहिला घटक आहे फ्रंट एंड डेव्हलपमेंट, दुसरा घटक आहे बॅक एंड डेव्हलपमेंट. आज आपण या कोर्समध्ये टोटल हे जे सगळं बघतोय, ठीक आहे, हे जे सगळं आपण बघतोय हे ॲक्च्युली सगळं फ्रंट एंडचं आहे. दीज आर फ्रंट एंड टेक्नॉलॉजीज. दीज आर फ्रंट एंड टेक्नॉलॉजीज. ओके, फ्रंट एंड टेक्नॉलॉजीज. तर आता या फ्रंट एंड टेक्नॉलॉजीजमध्ये मी HTML कव्हर करणार आहे, CSS कव्हर करणार आहे, बूट स्ट्रॅप कव्हर करणार आहे, त्याचबरोबर जावा स्क्रिप्ट आणि रिॲक्ट JS. ओके. सो ह्या सगळ्या फ्रंट एंड टेक्नॉलॉजीज आहेत. या तुम्हाला काय करतील, या तुम्हाला या गोष्टीसाठी मदत करतायत की तुम्ही एक चांगली वेबसाईट डिझाईन करू शकताय. ओके. या सगळ्याचा वापर करून आपण काय करू शकतो, एक कोणतंही चांगलं प्रॉडक्ट डिझाईन करू शकतो. लाईक अमेझॉन, लाईक फ्लिपकार्ट, लाईक मिशो, मल्टिपल वेबसाईट्स, मल्टिपल ई कॉमर्स असतील किंवा तुमच्या कमर्शियल असतील, सर्व प्रकारच्या वेबसाईट असतात त्या आपण डिझाईन या फ्रंट एंडच्या टेक्नॉलॉजीजचा वापर करून करू शकतो. ओके. सो जनरली बॅकएंडसाठी काय लागतं? आता बरेच विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल की फ्रंट एंडसाठी हे सगळं लागतं, तर बॅकएंडसाठी काय लागतं? आता बॅकएंडसाठी मला लागणार आहे, बॅकएंडसाठी मला सर्वात पहिल्यांदा एक प्रोग्रामिंग लँग्वेजची गरज लागते. ओके, एक प्रोग्रामिंग लँग्वेजची गरज लागते. आणि त्याचबरोबर मला एक डेटाबेस प्रॉडक्ट हवं असतं. ओके, डेटाबेस प्रॉडक्ट हवं असतं. आय नीड वन प्रोग्रामिंग लँग्वेज अँड आय नीड वन डेटाबेस प्रॉडक्ट. या दोन गोष्टी जर माझ्याकडे असतील तर मी प्रॉपर बॅकएंड डिझाईन करू शकतो. फ्रंट एंडसाठी आपण बघितलं की बऱ्याच टेक्नॉलॉजीज मला वापरायच्या आहेत. या सगळ्यांचा पर्पज मी तुम्हाला सांगणार आहे, डोंट वरी. प्रत्येक पार्ट आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. पण बॅकएंडसाठी काय लागतं की मला प्रोग्रामिंग लँग्वेजची गरज आहे. तर वेबवरती एक चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. लाईक तुमची PHP असेल, त्याचबरोबर पायथॉन असेल, त्याचबरोबर जावा असेल. या ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत त्या सर्व्हर साईड प्रोग्रामिंगसाठी काम करतात. ठीक आहे, सर्व्हर साईड प्रोग्रामिंगसाठी काम करतात. आणि डाटाबेस प्रॉडक्ट जे आहेत ते डेटाबेस प्रॉडक्ट मल्टिपल आहेत. मग तुमचं MySQL असेल, तुमचा बिग डेटा असेल. ओके, वेगवेगळे वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत, वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत. सो आता इथे याचा रोल काय आहे, प्रोग्रामिंग लँग्वेजचा रोल काय आहे आणि डेटाबेस प्रॉडक्टचा रोल काय आहे? तर सर्वात पहिल्यांदा मी बॅकएंड म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं आहे. फ्रंट एंड कडून डेटा पाठवला जातो आणि तो डेटा बॅकएंडला स्टोअर केला जातो. सर्व्हर साइड म्हणजे इट जस्ट ऑपरेशन ऑन डेटा, जस्ट ऑपरेशन ऑन डेटा. ओके. सो ऑपरेशन ऑन डेटा इट्स ओके, नॉट नॉट अन इश्यू. ऑपरेशन करायचं आहे डेटावरती, ठीक आहे.
तर ऑपरेशन करण्यासाठी हा डेटा मला कुठे स्टोअर करावा लागतो, तर कोणताही एक डेटाबेस प्रॉडक्ट हवा आहे आणि तिथे मला हा डेटा स्टोअर करावा लागतो. मग जर सिंपल वेमध्ये मला फ्रंट एंडचा डेटा कुठे पाठवायचा आहे, बॅकएंडला पाठवायचा आहे. ठीक आहे. तर फ्रंट एंडच्या वेगळ्या टेक्नॉलॉजीज ऑलरेडी आहेत. आता बॅकएंडच्या टेक्नॉलॉजीज कोणकोणत्या आहेत, की मला पहिल्यांदा एका प्रोग्रामिंग लँग्वेजची गरज आहे आणि एक डेटाबेस प्रॉडक्टची गरज आहे. सो प्रोग्रामिंग लँग्वेज काय काम करणार आहे? प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला फ्रंट एंडचा डेटा ट्रान्सफर करून देणार आहे डेटाबेस प्रॉडक्टमध्ये. ओके. डेटाबेस प्रॉडक्ट हे स्वतःहून याचा फ्रंट एंडचा डेटा ॲक्सेस करणार नाहीये. फ्रंट एंडकडून बॅकएंडकडे डेटा पाठवण्यासाठी एक पूल आहे, एक ब्रिज आहे. सो ब्रिज नेम इज प्रोग्रामिंग लँग्वेज. प्रोग्रामिंग लँग्वेज काय काम करणार आहे? फ्रंट एंडकडून बॅकएंडकडे डेटा पाठवण्याचं काम करणार आहे. सो डेटाबेस प्रॉडक्टमध्ये जनरली डेटावरती ऑपरेशन होतील, डेटा स्टोअर होईल, तो डेटा मी ॲक्सेस करू शकतो. इट्स ओके. सो फ्रंट एंडचा डेटा जर बॅकएंडला पाठवायचा असेल तर रोल कोण प्ले करणार आहे? प्रोग्रामिंग लँग्वेज प्ले करणार आहे. ओके. सो आपल्या कोर्स कंटेंटमध्ये HTML, CSS, बूटस्ट्रॅप, जावास्क्रिप्ट अँड रिॲक्ट JS हे आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. ओके. सो यासोबत ऑनलाईन लेक्चरसोबत आपले ऑफलाईन लेक्चरसुद्धा असतात. ऑफलाईन लेक्चर जर तुम्ही लोकलचे असाल किंवा जर तुम्हाला इंटरेस्टिंग असेल की इंटरेस्ट वाटत असेल की तुम्ही ऑफलाईन लेक्चर करावं, तर तुम्ही अवश्य भेट देऊ शकता आणि भेट देऊन तुम्ही याचं जे बेनिफिट आहे ते उचलू शकता फ्रंट एंड आणि बॅक एंडसाठी. जेणेकरून तुम्हाला काय होईल, जे एरर्स असतात ते तुम्हाला ऑफलाईन लेवलला चांगले सॉर्ट आउट करता येतील. ओके. सो आता स्टार्ट करूया आपल्या कोर्सला. सो आता सर्वात पहिल्यांदा HTML. ठीक आहे. HTML. नाव फर्स्ट वन HTML. कोणताही वेबसाईट बनवण्यासाठी मला 3 महत्त्वाच्या गोष्टी लागतात: HTML, CSS अँड जावास्क्रिप्ट. ओके. तर हे 3 काय आहेत, या तिघांचा रोल काय आहे आपण बघूया. तर मगाशी मी सांगितलं या तिन्ही सुद्धा फ्रंट एंडच्या टेक्नॉलॉजीज आहेत. बूटस्ट्रॅप किंवा रिॲक्ट काय आहे हे पण मी सांगणार आहे, डोंट वरी. सो सर्वात पहिल्यांदा आपण HTML म्हणजे काय बघूया. HTML, CSS अँड जावास्क्रिप्ट, दीज आर द फाउंडेशन टेक्नॉलॉजीज और बेसिक टेक्नॉलॉजीज. एक एक्झाम्पलने हे समजून घेऊया की कशा पद्धतीने हे काम करतंय. जनरली जर मी विचार केला की मला एक 4 व्हीलर कार बनवायची आहे आणि जर मला एक 4 व्हीलर कार बनवायची असेल तर सर्वात पहिलं माझं काय काम असेल? डायरेक्टली तर कार बनणार नाही. सर्वात पहिलं माझं काय काम असेल की त्यासाठी लागणारं मी रॉ मटेरियल गोळा करणार आणि त्याचा शेप बनवणार. ओके. तर कोणत्याही वेबसाईटचं जर मला शेप बनवायचा असेल किंवा स्केलेटन बनवायचं असेल तर मी HTML यूज करतो. HTML काय करतं? डॉक्युमेंटचं स्ट्रक्चर बनवतं. ओके. डॉक्युमेंटचं स्ट्रक्चर बनवतं. तर आता कारच्या एक्झाम्पलनुसार HTMLचा वापर करून मी फक्त काय केलेलं आहे? शेप बनवला. तो पत्रा त्या शेपमध्ये कापून घेतला. देन सेकंड वन CSS. आता CSS काय रोल प्ले करते बघूया. तो जो प्लेन शेप आहे त्या प्लेन शेपला मी काय केलं? कलर कॉम्बिनेशनने भरून टाकलं. तर CSS काय करेल? तुम्ही कलर कॉम्बिनेशन अप्लाय करू शकता, तुम्ही ॲनिमेशन अप्लाय करू शकता, तुम्ही छानसे ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय करू शकता, तुम्ही ॲडव्हान्स प्रॉपर्टीज यूज करू शकता, जेणेकरून तुमचं जे पेज आहे ते इफेक्टिव्ह दिसेल. बघा, HTML मध्ये कोणत्याही प्रकारे डिझाईन केलं जात नाही. प्रॉपर डिझायनिंग हे CSS मध्ये केलं जातं. HTML मध्ये फक्त आपण काय बनवतोय? डॉक्युमेंटचं स्ट्रक्चर बनवतोय. टू क्रिएट डॉक्युमेंट स्ट्रक्चर. टू क्रिएट डॉक्युमेंट structure. Okay. Now CSS to design a particular web page. To design a particular web page. डिझाईन मध्ये आपण काय करतो? त्याला ॲनिमेशन प्रोव्हाइड करू, त्याला कलर प्रोव्हाइड करू, त्याला शॅडो प्रोव्हाइड करू. मल्टिपल इफेक्ट्स आहेत, मल्टिपल प्रॉपर्टीज आहेत. त्या सगळ्या ॲडव्हान्स प्रॉपर्टीज आपण यामध्ये शिकणार आहोत. सो आता वेबसाईट बनवताना आपण सायमल्टेनियसली कारचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. शेप बनवून घेतला, त्या शेपला कलर दिला, आता कार छान दिसायला लागलेली आहे. आता कार छान दिसायला लागली, बरोबर आहे, पण कारचं जे मेन पर्पज आहे ते काय? एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करणं. सो मूव्ह करण्यासाठी मला इंजिनची गरज असते. तसं वेबसाईटमध्ये सुद्धा मला इंजिनची गरज असते. वेबसाईट तुम्ही फक्त स्केलेटन बनवला, डॉक्युमेंटचं स्ट्रक्चर बनवलं, त्याला डिझाईन केलं, इट्स ओके. CSS आणि HTML ने तुम्ही करू शकता. पण त्याचं जे इंजिन आहे
त्याच्या ज्या ऑटोमेटेड ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कोण प्रोव्हाइड करते? जावास्क्रिप्ट प्रोव्हाइड करते. ओके. टू इम्प्लिमेंट ऑटोमेटेड ॲक्टिव्हिटीज, टू इम्प्लिमेंट ऑटोमेटेड ॲक्टिव्हिटीज. ओके. टू इम्प्लिमेंटेड ऑटोमेटेड ॲक्टिव्हिटीज. सो आता याचं एक चांगलं एक्झाम्पल बघूया की ऑटोमॅटेड ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय, नेमकं काय करते. तर आपण एक साधं एक्झाम्पल घेऊया. प्राथमिकरित्या आपण प्रत्येक गोष्टीमध्ये लॉग इन करतो. तुमचं सोशल मीडियाला प्रत्येक ठिकाणी अकाउंट असतं, आपण लॉग इन करतो. लॉग इन करताना मला दोन गोष्टी विचारल्या जातात, युजर आय डी आणि पासवर्ड. पासवर्ड जर चुकला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला नोटिफिकेशन समोर दिसतं, एक पॉपअप दिसतोय की पासवर्ड चुकलेला आहे. ओके. तर हे जे ऑटोमॅटेड ॲक्टिव्हिटी होते, ऑटोमॅटिकली तुम्हाला सांगितलं जातं की तुमचं पासवर्ड चुकलेलं आहे, प्लीज एंटर करेक्ट पासवर्ड, और पासवर्ड इज इनकरेक्ट, युअर एंटर्ड पासवर्ड इज इनकरेक्ट, अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं जातं. तर ही जी ऑटोमॅटेड ॲक्टिव्हिटी आहे, ही जी लॉजिकल ॲक्टिव्हिटी आहे, ही कोण परफॉर्म करतंय? जावास्क्रिप्ट. जर कारचं एक्झाम्पल घेतलं तर इंजिन कोण झालं? जावास्क्रिप्ट. ओके. सो फर्स्ट वन, शेप बनवला, त्या शेपला कलर कॉम्बिनेशन दिलं अँड देन इंजिन बसवलं. आता तुमची कार प्रॉपर वेने मूव्ह होणार आहे. अशाच पद्धतीने आपली वेबसाईटसुद्धा काय होत असते? मूव्ह होत असते. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला HTML शिकावं लागेल. HTML मध्ये काय शिकायचं आहे की डॉक्युमेंटचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने बनवलं जातं. सेकंड वन, CSS. CSS मध्ये आपण शिकतोय की कशा पद्धतीने वेब पेज किंवा कोणतीही वेबसाईट डिझाईन केली जाते. मग त्यामध्ये कलर कॉम्बिनेशन आले, फॉन्ट इफेक्ट आले, ॲनिमेशन आलं, ट्रान्झिशन आलं, भरपूर प्रॉपर्टीज आहेत. त्या सर्व आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. तिसरा आहे जावास्क्रिप्ट. वेबसाईटमध्ये ॲक्च्युली कुठं गरज आहे ॲक्टिव्हिटी परफॉर्म करण्याची, त्याची नीड बघायची आणि तिथे ते गोष्टी इम्प्लिमेंट करायची. ओके. तर आता या तीन गोष्टी झाल्या बेसिक फाउंडेशनच्या. आता येऊया बूटस्ट्रॅपकडे. ओके. बूटस्ट्रॅपकडे. ॲक्च्युली बूटस्ट्रॅप काय आहे? तर बूटस्ट्रॅप हे एक फ्रेमवर्क आहे. ओके. तर फ्रेमवर्क म्हणजे काय? बघा, दोन गोष्टी असतात. एक म्हणजे आपला कोर भाग असतो आणि दुसरा भाग म्हणजे आपला फ्रेमवर्कचा भाग असतो. ठीक आहे. तर बूटस्ट्रॅप हे ॲक्च्युली CSSचं फ्रेमवर्क आहे. कोणाचं फ्रेमवर्क आहे? CSSचा. सर सर CSSचं फ्रेमवर्क का म्हणतोय मी? कारण की CSS मध्ये आपण काय करतोय? कोड लिहितोय. ठीक आहे. कोणताही कोड लिहितोय, कोणतीही गोष्ट डिझाईन करतोय. फॉर एक्झाम्पल मला पॅराग्राफ एखादा डिझाईन करायचा आहे जो वेबसाईटमध्ये आहे, किंवा मला एखादी इमेज डिझाईन करायची आहे, ते मी CSSचा वापर करून करतोय. पण ज्या गोष्टी तुम्हाला CSS मध्ये मॅन्युअली लिहाव्या लागतात त्या गोष्टी रेडीमेड बूटस्ट्रॅपमध्ये उपलब्ध आहेत. ओके. तर जनरली हे उदाहरण मी बऱ्याच ठिकाणी देतो की आपल्याला जर एखादी गोष्ट, एखादं फूड खायचं असेल, फॉर एक्झाम्पल मला बिर्याणी खायची आहे, तर ती खाण्याचे दोन प्रकार असतात. एक तर तुम्ही रेसिपी बघा आणि स्वतः बनवून खाऊ शकता, आणि दुसरा प्रकार आहे बिर्याणी खाण्याचा की तुम्ही स्वतः हॉटेलमध्ये जा आणि ऑर्डर करून घेऊ शकता. आता यामध्ये फायदा काय आहे की जर तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर तुमचं जे वेळ आहे तो वाचणार आहे आणि रेडीमेड तुम्हाला त्या गोष्टी मिळणार आहेत. तशीच पद्धत इथं आहे. कोणतीही वेबसाईट बनवताना तुम्ही एकतर स्क्रॅचपासून सगळा कोड लिहू शकता किंवा रेडीमेड गोष्टी वापरू शकता. ओके. तर बूटस्ट्रॅपमध्ये तुम्हाला CSS मधल्या सर्व रेडीमेड गोष्टी मिळणार आहेत. त्याचा वापर करून तुम्ही कोणतीही चांगली वेबसाईट बनवू शकता. बूटस्ट्रॅप इज द नथिंग बट CSS. दोन्ही सेमच आहेत, पण CSS मधले सगळे जे घटक आहेत जे आपण मॅन्युअली लिहितो ते सगळेचे सगळे रेडीमेड कुठे असतात? बूटस्ट्रॅपमध्ये असतात. तर आता बूटस्ट्रॅप तुम्ही डायरेक्ट शिकू शकत नाही. बूटस्ट्रॅप शिकण्या अगोदर तुम्हाला CSS हे 100% शिकावं लागेल. आणि ज्यावेळी तुम्हाला CSSचं फाउंडेशन पक्क होईल त्यानंतर तुम्ही त्या गोष्टी इझिली वापरू शकता. ओके. त्यानंतर तुम्ही काय करू शकता? त्या गोष्टी इझिली वापरू शकता. सर बूटस्ट्रॅप काय करेल? बूटस्ट्रॅप इज अ बूटस्ट्रॅप इज अ फ्रेमवर्क ऑफ CSS. फ्रेमवर्क ऑफ CSS. ओके. नाउ रिएक्ट JS. आता रिएक्ट JS काय काम करेल बघा. रिएक्ट JS काय काम करते? रिएक्ट JS जे आहे ते जावा स्क्रिप्टची लायब्ररी आहे. जसं सेम बूटस्ट्रॅप काम करतंय तसं रिएक्ट JS काम करतंय. म्हणजे ज्या गोष्टी मी जावा स्क्रिप्टमध्ये मॅन्युअली लिहितोय त्या गोष्टी रेडीमेड मला कुठं सापडणार आहेत? रिएक्टमध्ये सापडणार आहेत. ओके. तर अशा पद्धतीने याचं काम असणार आहे. रिएक्ट JS इज द फ्रेमवर्क ऑर लायब्ररी ऑफ जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट ही एक क्लायंट साइड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे बरं का.
जे फीचर कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये असतात ते सर्व फीचर जावास्क्रिप्टच्या मध्ये आहेत. सो जावास्क्रिप्ट ही काय, क्लायंट साइड म्हणजे डिझाईनच्या लेवलची प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. डिझाईनच्या लेवलची प्रोग्रामिंग लँग्वेज. सो आता हे झाल्यानंतर HTML चा आपण इथे सिलेबस डिस्कस करणार आहोत. सिलेबस डिस्कस करण्या अगोदर HTML चा आपण फुल फॉर्म बघूया. HTML चा फुल फॉर्म हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ओके. सो हे सगळं शिकण्यासाठी आपल्याला बराच वेळ जाणार आहे. सो आता आपण HTML चालू करतो. HTML मध्ये हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हा त्याचा फुल फॉर्म आहे आणि फुल फॉर्म आपण बघितलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय कव्हर करायचं आहे हे आपण बघूया. सिलेबस आपण ज्याला म्हणतो, टोटल अभ्यासक्रम आपल्याला यामध्ये काय काय कव्हर करायचं आहे ते आपण यामध्ये बघूया. सो सर्वात पहिल्यांदा HTML चं आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत. HTML चं आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत. त्याचबरोबर हा पहिला मुद्दा आहे. HTML चं आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत. त्याचबरोबर HTML चं इम्प्लिमेंटेशन बघणार आहोत. HTML इम्प्लिमेंटेशन. तिसरं कॉन्सेप्ट ऑफ टॅग. कॉन्सेप्ट ऑफ टॅग अँड टाइप्स ऑफ टॅग्स. अँड टाइप्स ऑफ टॅग्स. टाइप्स ऑफ टॅग्स. त्यानंतर आपला पुढचा पॉइंट असणार आहे कन्सेप्ट ऑफ टॅग आणि टाइप्स ऑफ टॅग नंतरचा कॉन्सेप्ट ऑफ हिडिंग पॅराग्राफ. हिडिंग पॅराग्राफ इन HTML. हिडिंग पॅराग्राफ इन HTML. हिडिंग पॅराग्राफ झाल्यानंतर आपण बघणार आहोत टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स. टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स. टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स. त्याच्यानंतर टेबल्स इन HTML. टेबल्स इन HTML. सातवा आहे लिस्ट कॉन्सेप्ट. लिस्ट कॉन्सेप्ट इन HTML. लिस्ट कॉन्सेप्ट इन HTML. टेबल झालं, लिस्ट झालं. देन हायपरलिंक. हायपरलिंक इन HTML. हायपरलिंक इन HTML. देन इमेजेस. इमेजेस इन HTML. इमेजेस इन HTML. अगेन इमेजेस झाल्यानंतर आपण इथे सर्वात महत्वाची कॉन्सेप्ट बघणार आहोत. त्या कॉन्सेप्टचं नाव आहे फॉर्म्स इन HTML. ओके, फॉर्म्स इन HTML. सो याच्यामध्ये आपण एवढ्या गोष्टी कव्हर करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण HTMLचं इंट्रोडक्शन बघणार आहोत. HTML कशा प्रकारे याचं डेव्हलपमेंट स्टार्ट झाली किंवा कुणी केली त्यामध्ये सगळ्या गोष्टी असणार आहेत. HTML इम्प्लिमेंटेशन, कशा पद्धतीने HTML इम्प्लिमेंट केली जाते. त्याचबरोबर कॉन्सेप्ट ऑफ टॅग अँड टाइप्स ऑफ टॅग. आता टॅग म्हणजे एक प्राथमिक भाषेमध्ये सांगायचं झालं तर टॅग हे एक प्रकारचं एकक आहे, युनिट आहे. प्रोग्रामिंग करण्यासाठी मला टॅगची गरज लागते. एव्हरी टाइम आपण काय वापरतो, टॅग वापरतो. टॅग इज द युनिट ऑफ HTML. जसं की प्रत्येक गोष्टीला युनिट असतं. आपण एखादी सॉलिड गोष्ट असेल तर ते KG मध्ये मोजतो, लिक्विड असेल तर लिटरमध्ये मोजतो. तर प्रोग्राम करताना मला इथे प्रत्येक वेळी टॅगची गरज लागते. ठीक आहे. देन किती प्रकारचे टॅग्स असतात ते आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. पुढे गेल्यानंतर आपण हेडिंग पॅराग्राफ या दोन कॉन्सेप्ट बघणार आहोत. हेडिंग म्हणजे काय असतं की प्रत्येक पेजला आपल्याला हेडिंग प्रोव्हाइड करावी लागते. जसं की फ्लिपकार्ट असेल किंवा मिशो असेल किंवा ॲमेझॉन असेल, प्रत्येक पेजला मला काय प्रोव्हाइड करावं लागतं, हेडिंग प्रोव्हाइड करावी लागते. तर हेडिंग आपण प्रोव्हाइड करू शकतो प्रत्येक पेजला HTMLचा वापर करून. त्याचबरोबर जे मला पॅराग्राफ लिहावे लागतात, फॉर एक्झाम्पल एखाद्या प्रॉडक्टची मला इन्फॉर्मेशन लिहायची आहे, त्यासाठी मला पॅराग्राफची गरज असते. तर तिथे मी पॅराग्राफ नावाची कॉन्सेप्ट वापरणार आहे. त्यानंतर टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स. आता हा जो भाग आहे टेक्स्ट फॉर्मॅटिंग, हा ॲक्च्युली बेसिक लेवलला आपण टेक्स्टला फॉर्मॅटिंग करू शकतो. फॉर्मॅटिंग करणं म्हणजे काय की जनरली आपण टेक्स्टला कलर देतोय, टेक्स्टला बॅकग्राऊंड कलर देतोय, टेक्स्टची साईज वाढवतोय, त्याची स्टाईल वेगवेगळी देतोय, याला आपण जनरली टेक्स्ट फॉर्मॅटिंग म्हणतो. तर मग HTML मध्ये जे टेक्स्ट फॉर्मॅटिंग आपण जे करणार आहोत ते बेसिक लेवलचं करणार आहोत. CSS मध्ये ॲडव्हान्स लेवलला आपण जाऊन
टेक्स्ट फॉर्मॅटिंग शिकणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे टेबल्स. टेबल म्हणजे टेबल हे एक प्रकारे आपण इन्फॉर्मेशन दर्शवण्याचं माध्यम आहे, इन्फॉर्मेशन रिप्रेझेंट करण्याचं माध्यम आहे. आता याची उदाहरणं वेगवेगळी आहेत. मला विद्यार्थ्याची मार्कशीट दाखवायची असेल तर मला टेबल फॉर्मॅटमध्ये दाखवावी लागते. टेबलचा अर्थ डेटा रो आणि कॉलमच्या स्वरूपामध्ये दाखवणं, ज्याला आपण टेबल असं म्हणतो. मग तुमची मार्कशीट असेल, मग तुमचं एखादं स्टॉक रजिस्टर असेल, तुमचं एखादं आपण ज्याला म्हणू शकतो की तुमच्याकडे जो स्टाफ कामाला आहे त्याची डिटेल्स असतील, हे आपण टेबल फॉर्मॅटमध्ये दाखवतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर लिस्ट कॉन्सेप्ट. लिस्ट कॉन्सेप्ट सुद्धा एक प्रकारे इन्फॉर्मेशन रिप्रेझेंटचं माध्यम आहे. जसं काही गोष्टी टेबल फॉर्मॅटमध्ये दाखवल्या जातात, तर काही गोष्टी लिस्ट फॉर्मॅटमध्ये दाखवल्या जातात. लिस्ट म्हणजे यादी मराठी भाषेमध्ये. एखादी आपल्याला जर यादी जर दाखवायची असेल तर आपण ते लिस्टेड फॉर्मॅटमध्ये दाखवू शकतो. याचं उदाहरण म्हणजे ॲडमिशन प्रोसेसमध्ये कोणकोणत्या गोष्टी डॉक्युमेंट्स लागतात हे आपण टेबलमध्ये दाखवत नाही, तर त्याची लिस्ट असते, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स. ओके, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स. तर तिथं आपण लिस्ट नावाची कॉन्सेप्ट बघणार आहोत, एक्झाम्पलसाठी बघितलेलं आहे. देन पुढचा पॉईंट आहे हायपरलिंक इन HTML. आता याच्यामध्ये आपण डीपमध्ये बघणार आहोत की हायपरलिंक म्हणजे ॲक्च्युली काय असतं. थोडंसं ओव्हरव्ह्यू सांगतो 2 मिनिटामध्ये. हायपरलिंक म्हणजे मला जर एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती ट्रॅव्हल करायचं असेल किंवा कोणत्याही पेजवरती मला इझिली ट्रॅव्हल करायचं असेल बाय क्लिकिंग, तर मी हायपरलिंक नावाची इथे कॉन्सेप्ट वापरतो. हायपरलिंक जनरली 80% प्रोजेक्ट हा हायपरलिंकवरती असतो, कारण की मला युजर जो आहे तो वेबसाईटमध्ये मल्टिपल टाइम्स ट्रॅव्हल करत असतो. तो प्रॉडक्ट चूज करेल, परत बॅकला येणार, परत दुसरं प्रॉडक्ट चूज करणार, परत दुसरी कॅटेगरी बघणार, वेगवेगळ्या गोष्टी तो बघणार आहे कोणत्याही प्रोजेक्टमध्ये. तर तिथे मला हायपरलिंक हे वापरणं गरजेचं आहे. देन पुढचा भाग आहे इमेजेस. इमेजेस म्हणजे जे आपले फोटोज असतात. आता फोटोज म्हणलं की प्रत्येक वेबसाईटमध्ये मला एव्हरी टाईम मला फोटो वापरावे लागणार आहेत. जर तुमचा कॉलेजचा प्रोजेक्ट असेल, कॉलेजची वेबसाईट जर मला एखादी बनवायची असेल, तर मला कॉलेजचे फोटोज त्यामध्ये ॲड करावे लागतील. जर एखादी ई-कॉमर्स वेबसाईट असेल तर तिथे प्रोडक्टचे जे फोटोज आहेत ते मला प्रोडक्टचे फोटोज ॲड करावे लागतील, लोगोज ॲड करावे लागतील. हे सगळं या इमेजेसमध्ये येतं. मला कोणतीही इमेज जर मला वेबपेजवरती घ्यायची असेल तर आपण इमेज नावाची इथे कॉन्सेप्ट वापरत असतो. आपला लास्ट पॉईंट आहे फॉर्म्स इन HTML. आपण फॉर्म्समध्ये काय करतोय की फॉर्म्स म्हणजे एक माध्यम आहे डेटा ट्रान्सफर करण्याचं. फॉर्म्सने काय होतं की क्लायंटचा डेटा सर्व्हरकडे जातो. तर प्रत्येक प्रोजेक्टमध्ये, एव्हरी प्रोजेक्टमध्ये मला फॉर्मची गरज भासते. जर तुम्ही कॉलेजचा प्रोजेक्ट बनवलात, कॉलेजची वेबसाईट बनवलीत, तर तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशन नावाचा फॉर्म बनवावा लागेल. जर तुम्ही ई-कॉमर्स वेबसाईट बनवलीत तर तुम्हाला तिथे एखादं प्रॉडक्ट निवडल्यानंतर त्याचा तुम्हाला ॲड्रेस, पिनकोड याचा तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. जर तुम्ही बँकेची एखादी वेबसाईट बनवायला घेतलीत तर बँकेमध्ये नवीन अकाउंट ओपनिंगचा फॉर्म असेल किंवा एखाद्याला लोन करायचा आहे त्याचा वेगळा फॉर्म असेल, एखाद्याला इन्शुरन्स घ्यायचा आहे त्याचा वेगळा फॉर्म असणार आहे. तर फॉर्म ही जी कॉन्सेप्ट आहे ती कॉन्स्टंट कॉन्सेप्ट आहे. एव्हरी प्रोजेक्टमध्ये तुम्हाला कंपल्सरी वापरायची आणि व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. तर हे सगळं आपण HTML मध्ये शिकणार आहोत. ओके. तर ही आपली जर्नी आजपासून सुरू झालेली आहे. याच्यामध्ये आपण HTML, त्यानंतर CSS, त्यानंतर जावा स्क्रिप्ट, त्याचबरोबर बूटस्ट्रॅप आणि React.js हे सर्व यामध्ये आपण शिकणार आहोत. आता यामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे की प्रत्येक टेक्नॉलॉजीचं तुम्ही लेक्चर व्यवस्थित बघा, व्यवस्थित तिची प्रॅक्टिस करा. देन ऑनलाईन आणि ऑफलाईन आपले दोन्ही सेशन अवेलेबल आहेत. ओके. सो हे जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा लेक्चरला. आणि जे मराठीमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत, ज्यांना कोडिंग शिकताना प्रॉब्लेम येतोय, त्यांना हे लेक्चर आपलं शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचेल आणि ते सुद्धा हे लेक्चर बघून त्यांना याचा चांगला बेनिफिट मिळू शकतो. ओके. सो पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की HTMLचे प्रत्येक जे पॉईंट आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके. सो थँक्यू.